नुसत्या SP ची बदली होऊन चालणार नाही. याची व्यवस्थित एक SIT स्थापन करून याची माहिती राज्याला आणि देशाला झाली पाहिजे. कारण का जी घटना बीडमध्ये झाली ही भयानक होती. म्हणजे माणसं सिनेमामध्ये वगैरे ना अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. हे वास्तव तुमच्या आणि माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी भयानक गोष्ट होते. म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत आहे की एवढं क्रूर कोणी असूच कसं शकतं. कारण का जी माहिती तिकडून येते ही भयानक आहे. आणि इथे बजरंगप्पा सोनवणे, महाराष्ट्रामध्ये ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आणि अनेक पक्षांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा तुमच्याच चॅनलवर खरं तर मी ते सगळे पाहिले, असेंब्लीमधले त्यांची सगळी भाषणं, नंतर युट्यूबवरही पाहिली. त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी ही घटना आहे. मग संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील, त्यांच्या सगळ्यांची भाषणंही मी ऐकली युट्यूबवर आणि तुमच्या चॅनलवर. त्यामुळे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनीच हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत.